पुण्यासह देशभर वाहतूकदारांचा संप असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाहतुकीवर परिणाम होईल असं वाटल्यामुळे पुण्यासह अनेक ठिकाणी काल अनेक पेट्रोल पंपावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळत होती। त्यामुळं आज मात्र अशी कुठलीही परिस्थिती नाही, सगळं सुरळीत आहे। पुण्यातल्या पेट्रोल पंपावरती ज्या प्रकारे काल गर्दी होती त्या प्रकारे गर्दी आता आपल्याला दिसत नाही आहे। त्यामुळं पुण्यात जी काल मोठ्या प्रमाणात लोकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती ती गर्दी नाही आहे। दुसरीकडे संप जो आहे तो मागे घेतल्यामुळे पुण्यातील लोणी काळभोर टर्मिनल आणि पेट्रोल पंपावरती व्यवस्थितरित्या पेट्रोल पुरवलं जात आहे। त्यामुळं पुणेकरांची किंवा इतर त्या ठिकाणी जाणारं पेट्रोल जे आहे ते व्यवस्थित जात आहे। त्यामुळं साहजिकच काल अनेक ठिकाणी ज्या वाहतूकदारांनी संप केला होता त्यामुळे परिणाम जाणवत होता तो आत्ता परिणाम जाणवत नाही। वाहतूकदारांनी जो केंद्र सरकारने हिट अँड रनचा जो कायदा केलेला आहे त्याच्या विरोधात संप पुकारला होता, त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर परिणाम होईल असं सांगण्यात येत होतं। काही ठिकाणी धावपळ झाली, लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता, त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती। मात्र ती आज कुठल्याही प्रकारची गर्दी पुण्यातल्या पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।